जय बाळमामा मित्रांनो, तर आता मामांची आरती झाली. बरोबर का प्रसादाचं नियोजन तुम्ही पाहू शकता. आपले बालाजी मामा आचारी आणि कारखान्यावरची सगळी काही मंडळी आणि पालखीचा मुक्काम तुम्हाला तर सांगितलेलंच आहे. हे बघा इकडे कारखाना आणि बरोबर समोरासमोर मामांच्या पालखीचा मुक्काम. हे बघा आता प्रसाद झालाय. आपले मेडके माधव सगळे जेवायला बसले आधी आणि बघा आचारी मंडळी मामांची आरती झाली. तुम्ही पाहू शकता. आपले काही सेवेकरी आहेत तिकडे, आपल्या खंडातले सेवेकरी माझे वडील पाहू शकताय. बघा अशा प्रकारे इथं पण नियोजन चालू आहे. मामांची पालखी कारखान्यावर असून सुद्धा ही गावकरी मंडळीतली कारखान्यावरची सगळी मंडळी मामांच्या पालखीचं नियोजन करतात. तुम्ही पाहू शकता. एवढं म्हणजे लांब असून गाव इथं कोणता जवळ नाही तरी पण ही मंडळी मामांच्या फक्त बाळमामांचं नाव या मामांच्या नावावरती यांनी सगळं अन्नदान हे मामांच्या सेवेचं लाभ घेतलंय. एवढं पालखी म्हणजे इथे जवळ कोणतंच गाव नाही. सगळे गाव एक 5-5, 10-10 किलोमीटर अंतरावर गाव आहे ती. तरी यांनी मामा इथं बाळूमामा या नावावरती तर येऊन मामांच्या आरतीचं आहे, मामांचं प्रसाद केलं, मामांच्या नावावरती अन्नदान, मामांची सेवा यांनी चालू आहे. बघा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे यांची सेवा चालू आहे. तुम्ही पाहू शकता. बघा आपली मेंढकी बांध आता जेवायला बसली ती. आता मी पण जेवायला बसायचे आणि लगेच आपले खांड काढायचे चरणाला. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भले, मेंढी माऊलीच्या नावाने चांग भले.